हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवान परमात्म्याचं चिंतन करावं लागेल. कारण का, जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मरायचंय. मरण अजूनपर्यंत कुणाला चुकलं नाही, पण आपण सगळ्यात जास्त घाबरतो मरणाला. बघा, एका गावात एक मनुष्य त्याने विचार केला, म्हटलं रात्रंदिवस कितीही संसार केला, कितीही प्रपंच केला, हातात काही पैसा राहत नाही, त्यापेक्षा म्हटला जातो आणि एखाद्या ठिकाणी जीवच देतो. बरं म्हटलं, जीवही असा द्यायचा एका फटक्यातच माणसाचा जीव गेला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्या गावाच्या जवळून ट्रेन जाते. बरं ट्रेन आली, तिच्या खाली जीव दिला की म्हटलं माणसाचा जीव जाणार. तो मनुष्य संसाराला फार कंटाळला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने तो ट्रेन खाली जीव द्यायला चालला. आता ट्रेन खाली जीव द्यायला चालला, पण जाताना बरोबर तो जेवणाचा डब्बा घेऊन गेला. चालला कुठे? जीव द्यायला. आणि जाताना बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला, रुळाच्या मध्येच जाऊन बसला. एक जण म्हटलं, अरे बाबा असा रुळाच्या मध्ये का बसलास? ट्रेन आली अंगावरून गेली तर मरशील ना. म्हटलं, अरे बाबा मी मरायला चालूय. तो म्हटला, का रे तू मरायला आला आणि मग जवळ जेवणाचा डब्बा कशाला? तो म्हटला, साहेब चुकून जर ट्रेन लेट झालीच तर परत जेवायला. म्हणजे आलाय कुठे? मरायला. पण मरायला आला तरी सुद्धा पोटाची चिंता करतो. इतकं आपण आपल्या देहावर प्रेम करतो. पण संत महात्मे म्हणतात, तुम्ही सगळे लोक मरणाला घाबरता, पण आम्ही काय केलं माहितीये? मरण माझे मरुनी गेले हो गेले, मरण माझे मरुनी गेले. सांगते बघा, एक दिवस चित्रगुप्ताने आम्हाला सांगितलं, यमा आत्ताच्या आत्ता खाली मृत्यू लोकामध्ये जा आणि या 15च्या 15 लोकांना वर स्वर्गामध्ये घेऊन ये. आता यमाने चित्रगुप्ताची चिठ्ठी घेतली. यम खाली मृत्यू लोकात आला. खाली आल्यानंतर यमाच्या चिठ्ठीमध्ये पहिलं नाव होतं ते गण्याचं. गण्याचं म्हणजे काय? आपल्याकडे जर गणेश नाव असेल तर तुम्ही त्याला काय म्हणता? खरं सांगा महिला मंडळ, गण्या म्हणता ना. आता त्याचं नाव चांगलं गणेश होतं, पण गावातले लोक त्याला गण्या म्हणायचे. गण्या नावानं प्रसिद्ध असल्यामुळे यम प्रथम गण्याच्या घरी गेला. गण्या म्हटला, नमस्कार राम राम, तुम्ही कोण आहात? त्यानं सांगितलं, मी यम आहे. गण्या म्हटला, का रे यमा माझ्या घरी का आलास? म्हटलं, तुला घ्यायला आलो. पण अरे माझ्याच घरी का आलास? त्यानं ती यादी दाखवली. हे बघ, चित्रगुप्तानं तुमच्या गावातल्या 15 लोकांची यादी दिली आणि यादीमध्ये पहिल्या नंबरला नाव तुझं आहे, म्हणून मी प्रथम तुझ्या घरी आलो. बाकीच्या लोकांना म्हटले 2-4 दिवसात न्यायचंय. आता गण्या हुशार होता. गण्याने विचार केला का गावातल्या लोकांना 2-4 दिवसात न्यायचंय, पण पहिला नंबर तर माझाच आहे. मग आपणही 2-4 दिवसामध्ये आवडीचे पदार्थ खाऊन पिऊन घ्यावे. म्हटलं आजच आता गणपती विसर्जन होईल, 9-10 दिवस काही खाता पिता आलं नाही. पण एकदा का म्हटलं गणपती विसर्जन झालं का 2-4 दिवसामध्ये आवडीचे पदार्थ खाऊन पिऊन घेऊ आणि 2-4 दिवसांनी मरू. गण्या म्हटला, यमा अरे तू स्वतःहून मला घ्यायला आलास ना. आता दुपारचा 1 वाजला, मला फार भूक लागली, तुलाही भूक लागली असेल. माझ्या बायकोला मस्तपैकी 5 पक्वान्नाचं भोजन बनवायला सांगतो आणि एकदा का जेवण झालं का तुम्हाला घेऊन जा. ये म्हटलं ठीक आहे. आता गण्याच्या बायकोने 5 पक्वान्नाचं भोजन तयार केलं. स्वयंपाक तयार झाला, ताटं वाढण्यात आली. गण्याच्या बायकोने आवाज दिला, अहो जेवण तयार आहे. गण्या लगेच किचनमध्ये गेला आणि गण्याने काय केलं? यमाच्या जेवणाच्या ताटामध्ये गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? दुष्टातला यम. बरं खरा नाही, एखाद्या पाहुण्यालाच माराल यम म्हणून असं काही करू नका. बरं, गुंगीचं औषध टाकलं. ताटा वाढण्यात आली. गण्या आणि यम 2 जण जेवण करायला बसले. आता यमाच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे जेवल्या बरोबर यमाला गुंगी आली आणि जेवल्या जागीच यम झोपला. गण्याला वाटलं आता हा झोपला, 2-3 तास तरी काय हा उठणार नाही, आपल्याला आपलं मरण पुढे ढकलायचं आहे, आता हीच वेळ योग्य आहे. म्हणून गण्यानं काय केलं? यमाच्या खिशातली चिठ्ठी गुपचूप काढली आणि त्या चिठ्ठीमध्ये 1 नंबरला जे गण्या होतं ना, त्या गण्या नावाची सगळी खाडाखोड केली आणि 15 नंबरला नाव लिहिलं गण्या. काय केलं? 1 नंबरचं नाव खोडलं आणि शेवटला नाव लिहिलं गण्या. कारण त्याला वाटलं यम मला सगळ्यांच्या शेवटी घेऊन जाईल. आता संध्याकाळी यमाची गुंगी उतरली. यम उठला. यम म्हटला, गण्या अरे मी तुझ्यावर फार खुश आहे. गण्या म्हटला, का रे यमा एवढा खुश कशाला झालास? यम म्हटला, हे बघ गण्या, मृत्यू लोकात अनेक वेळा आलो, अनेक लोकांच्या घरी गेलो, पण अजूनपर्यंत साधा मला कोणी चहा नाही पाजला रे.
पण तुझ्या घरी आल्यानंतर म्हटलं पाची पक्वान्नाचं भोजन काय, वरून 2-3 तास आराम काय. म्हणून गण्या मी तुझ्यावर एवढा खुश आहे, एवढा खुश आहे, आणि मी तुझ्यावर खुश होऊन असं ठरवलंय गण्या, मी असं करतो, तुला नेण्याऐवजी यादीत जातं शेवटी नाव आहे ना त्यालाच मी घेऊन जातो. शेवटी नाव कोणाचं होतं? गण्याचं. यम कोणाला घेऊन गेला? गण्याला. आणि लिहिलं कोणी? त्यानेच. म्हणजे थोडक्यात काय, या जगामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी चुकू शकता, पण मरण नावाची गोष्ट माणसाला चुकवता येत नाही. याला कारण का, माझे नाथ बाबा म्हणतात, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ प्रत्येक घडीला, प्रत्येक क्षणाला तुमची माझी प्रत्येकाची वाट बघतोय. म्हणून काळानं घेऊन जायच्या अगोदर तुकोबाराय म्हणतात, कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी ते आपल्या भोगानुसारच येत असतं. अभंगाचे प्रचोनी करावे ते मनी समाधान. तुकोबाराय म्हणतात, कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनामध्ये घडत नाही. आता संचित कर्म म्हणजे काय, तर मागच्या जन्माचं साचून ठेवलेलं कर्म. आता संचित कर्म हे माणसाला कसं भोगावं लागतं त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते, प्रत्येकानं ऐका. ज्या वेळेला ज्या वेळेला माझे संत सज्जन महाराज हे जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता निघाले होते. आता ते सज्जन महाराज म्हणजे कोण, तर ज्यांची आमच्या वारकरी संप्रदायाने नोंद घेतली ते सज्जन कसाया विको लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. ते सज्जन महाराज जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता मुक्काम दरमुक्काम करत करत निघाले होते. संध्याकाळच्या वेळेला एका गावामध्ये मारुतीचं मंदिर दिसलं, म्हणून महाराज त्या मंदिरामध्ये मुक्कामा करता थांबले. संध्याकाळच्या वेळेला त्या मंदिराच्या बाहेरून एक 20-25 वर्षाची तरुण तडपदार सुंदर अशी स्त्री, इकडे लक्ष द्या, गडबड करू नका, सुंदर अशी स्त्री त्या मंदिराच्या बाहेरून चालली होती. आणि सज्जन महाराजांचं वय सुद्धा 20-25 वर्षाचं होतं. महाराजही दिसायला फार सुंदर होते. जेव्हा त्या बाईची नजर सज्जन महाराजांवर पडली, सुंदर महाराजांना बघितलं आणि ती बाई त्या महाराजांच्या प्रेमात पडली. आतमध्ये मंदिरात गेली, सांगितलं महाराज आपण कोण? त्यांनी सांगितलं या देहाला सज्जन महाराज असं म्हणतात. आला तर कुठून? म्हटले ओरिसा प्रांतातून आलोय. चालला तर कुठे? जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता चाललोय. म्हटले रात्रीचा मुक्काम तुमच्याच मंदिरात. भोजनाची व्यवस्था महाराजांनी सांगितलं गावकरी जे देणार तेच खाणार, नाही कोणी दिलं तर पाणी पिऊन तसाच उपाशी झोपणार. त्या बाईनं सांगितलं महाराज तुम्ही आमच्या गावचे अतिथी आहात, कुणीतरी तुम्हाला देणार मग तुम्ही खाणार, नाही कोणी दिलं तर तुम्ही उपाशी झोपणार. त्यापेक्षा महाराज तुम्ही माझ्या घरी चला, मी तुमच्याकरता पाची पक्वान्नाचं भोजन बनवते. सज्जन महाराजांनी सांगितलं बाई आम्ही संन्यासी माणसं कोणा संसारिकाच्या घरी जात नाही. ती बाई पुन्हा पुन्हा विनंती करू लागली, महाराजांच्या पाया पडू लागली. महाराज अहो तुमचे पाय तरी आमच्या दाराला लागू द्या. साधू संत येते घरातोची दिवाळी दसरा. त्या बाईची तळमळ बघितली, महाराजांना वाटलं बाई चांगली दिसते, धार्मिक दिसते. सांगितलं बाई तुम्ही पुढे चला, मी नंतर जेवायला येतो. ती बाई पुढे गेली, नंतर सज्जन महाराज गेले. त्या बाईनं महाराजांकरता पाची पक्वान्नाचं भोजन तयार केलं. महाराजांचं जेवण झालं आणि महाराज हात धुण्याकरता बाहेर गेले आणि तेवढ्यात धो धो पाऊस पडायला सुरुवात झाली. मोठं वादळ उठलं होतं, विजा चमकत होत्या, ढगांचा गडगडाट चालू होता. काही क्षणामध्ये सगळीकडे पाणी पाणी झालं होतं. महाराजांनी सांगितलं बाई भोजन खूप सुंदर झालं, आता मी येतो म्हटल्यानंतर त्या बाईनं सांगितलं महाराज आता भोजन तर झालंय, एक रात्र मुक्कामाचा प्रश्न आहे, एवढ्या पावसात तुम्ही मंदिरात जाऊ नका, महाराज तुम्ही भिजून जाणार, महाराज पाया पडते तुमच्या. महाराज म्हटले बाई भोजन करण्याचा आग्रह केलाय, आता मुक्कामाचा आग्रह करू नका. ती बाई महाराजांची विनंती करू लागली, महाराज ऐका अशा पावसात जाऊ नका, तुमच्याकरता आमच्या घरामध्ये एक सेपरेट रूम आहे, मी पहाटे तुम्हाला अडवणार नाही, तुम्हाला वाटेल तेव्हा उठून जा, पण महाराज पाया पडते तुमच्या, अशा पावसात तुम्ही जाऊ नका. पाऊस खूप पडत होता. सज्जन महाराजांचा नाविलाज झाला होता आणि नाविलाज झाला होता. रात्रीच्या वेळेला महाराज त्या बाईच्या घरी मुक्कामा करता थांबले आणि रात्री 2-2:30च्या सुमारास त्या बाईने आपला पती गाढ झोपलेला बघितला. ती बाई तिथून उठली, सज्जन महाराजांच्या रूममध्ये गेली, महाराजांच्या अंगाला स्पर्श केला आणि सांगितलं उठा महाराज.
महाराजांनी सांगितलं, बाई रात्री बेरात्री एखाद्या परपुरुषाला हात लावताना तुम्हाला भीती वाटत नाही का? आणि तेही तुमचा नवरा घरात असताना. तिनं सांगितलं, महाराज त्याच्यामध्ये भीती कसली हो? त्या महाराजांनी सांगितलं, तिनं सांगितलं, महाराज तुम्हाला माझ्या नवऱ्याची भीती वाटते का हो? घरामध्ये पळत गेली, धारदार अशी कुऱ्हाड आणली आणि झोपलेल्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये टाकली आणि एका क्षणात त्या बाईनं आपल्या पतीचा खून केला. सज्जन महाराज बघत होते, अरे एक स्त्री आपल्या नवऱ्याला जर मारू शकते, आता ही माझं काय करेल मी सांगू शकत नाही. खिडकीतून उडी मारली आणि जीव मुठीत घेऊन महाराज पळू लागले. त्या बाईने विचार केला की अरे ज्या महाराजांकरता मी नवऱ्याला मारलं तो नवरा मेला आणि ते महाराजही आता पळाले, जगायचं कुणा करता? आणि उद्या जर या महाराजांनी गावामध्ये सांगितलं की या बाईनं तिच्या नवऱ्याचा खून केला तर मला सगळं सोडून जेलमध्ये जावं लागेल. त्या बाईनं डाव पलटला. रात्री 2:30च्या सुमारास ती बाई बाहेर पळत आली, आरडाओरडा करू लागली, धावा पळा वाचवा. सगळी गावकरी मंडळी आली. काय झालं बाई? तिनं सांगितलं, कोण एक साधू महात्मा आपल्या मंदिरात आला होता. मला वाटलं चांगलं असेल, त्याला मी घरी नेलं, माझ्या घरी पाची पकवानाचं त्याला भोजन खायला दिलं. रात्री त्याला मुक्कामाला ठेवलं आणि रात्रीच्या वेळेला माझा पती गाढ झोपेमध्ये असताना या महाराजानं माझा पती गाढ झोपेमध्ये असताना त्या महाराजांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. माझा पती मध्ये आला म्हणून या महाराजानं माझ्या पतीचाच खून केला. लक्ष आहे ना तुमचं? खून कुणी केला होता? तिनेच. पण आळा आला साधू महाराजांवर. हे ऐकून गावकरी सज्जन महाराजांच्या पाठीमागे पळू लागले. एक महाराज पळत होते, सगळा गाव पळत होता. काय करणार होते महाराज? गावाच्या बाहेर सज्जन महाराजांना पकडलं, धरून बांधून मारुतीच्या मंदिरासमोर आणलं. त्या बाईला तिथे हजर केलं आणि सांगितलं, बाई तुम्ही सांगा या महाराजांना मारू का जिवंत सोडू? तिने सांगितलं, त्याला मारूही नका आणि त्याला जिवंतही सोडू नका. बाई तुम्ही म्हणाल तसं. तिने सांगितलं, ज्या हाताने या महाराजांना माझी आबरू लुटली, ज्या हाताने या महाराजांनी माझ्या पतीचा खून केला, या महाराजांचे दोन्ही हात तोडून टाका. काही चुकी नसताना गावकऱ्यांनी सज्जन महाराजांचे 2 हात तोडून टाकले. सज्जन महाराज तिथून निघाले, जगन्नाथपुरीला जाऊन पोहोचले आणि जगन्नाथाला सांगितलं, जगन्नाथा अरे अशी माझी काय चुकी होती? अरे मी तुझ्या यात्रेकरता रस्त्याने निघालो होतो, ती बाई मला स्वतःहून मंदिरात बोलवायला आली, मी तिच्या घरी भोजनाकरता गेलो, तिने मला मुक्कामाचा आग्रह केला, तिने तिच्या पतीचा खून केला आणि सगळा आळ माझ्यावर आणि हात तोडण्याची शिक्षा मलाच का? सज्जन महाराजांनी आपल्या जगन्नाथाने सांगितलं, महाराज शांत व्हा. तुमचे जे काही 2 हात तुटले ना, हे तुमचं आत्ताचं कर्म नाही, तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. मग सज्जन महाराज म्हटले, जगन्नाथा अरे मागच्या जन्मामध्ये असं मी काय केलं होतं का ज्याच्यामुळे माझे 2 हात तुटले? जगन्नाथाने सांगितलं, ऐका सज्जन महाराज, मागच्या जन्मामध्ये तुम्ही एक संन्यासी साधू होतात. ज्या बाईच्या घरी तुम्ही मुक्कामाला होते ना, ती बाई मागच्या जन्मात एक गाय होती आणि तिचा पती मागच्या जन्मात एक कसाई होता. तो कसाई एक दिवस गाईला घेऊन चाललेला असताना त्याच्या हातातून ती गाय सुटली. कुठे पळाली त्याला कळेना. तुम्ही तिथूनच चालले होते. त्या कसायाने विचारलं, महाराज माझी गाय इथून पळाली का? तुम्ही उजव्या हाताचा संकेत केला आणि सांगितलं, हो हो तुमची गाय या दिशेला गेली, तुमच्या मनात पाप नव्हतं. पण त्या गाईला समजलं की या महाराजानंच माझा पत्ता सांगितला. ती गायीने मनातल्या मनात विचार केला की महाराज तुम्ही माझा पत्ता सांगितल्यामुळे आता हा कसाई मला कत्तलखान्यात नेईल, माझी कत्तल करेल, पण या जन्मात नाही महाराज, पुढच्या जन्मात तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या महाराजांचा काटा काढण्याकरता मागच्या जन्मातली ती गाई या जन्मात बाई झाली आणि मागच्या जन्मामध्ये तिच्या पतीने म्हणजे त्या कसायाने तिला कत्तलखान्यामध्ये कापल्यामुळे या जन्मामध्ये तिनेच तिच्या नवऱ्याला घरात कोराडीने कापला. ज्याचं कर्म त्याला. मग दोघांमध्ये माझी चुकी काय? म्हटले तुमची चुकी एकच, त्या दिवशी तुम्ही जर एका हाताने गाय दाखवली नसती. हिंदू धर्मामध्ये गोमातेला पवित्र मानतात. गो हत्येचं मोठं पाप लागतं. एका हाताने गाय दाखवल्याची शिक्षा का या जन्मामध्ये त्या गायीमुळे त्या बाईमुळे तुमचे 2 हात तोडले गेले. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, करावे ते मनी समाधान. जीवनामध्ये समाधान मानायला शिकाव.
संत महात्मे आपल्याला देवाच्या भजन पूजन चिंतनाचा आग्रह करतात. का करतात? संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही, संत संग धरा. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही. पाठी लागला से काळा, दात खातो करा करा. 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 उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी. ए संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. पाठी लागला से काळ, दात खातो करा करा. पाठी लागला से काळ, दात खातो करा. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. पाठी लागला से काळ, दात खातो करा करा. पाठी लागला से काळ, दात खातो करा करा. करा करा. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. पाठी लागला से काळ, दात खातो करा करा. काळ आपल्या पाठीशी लागलाय म्हणून काळाने घेऊन जायच्या अगोदर आपल्याला देवाचं चिंतन करायचंय. मग संत महात्मे म्हणतात आपण काय करतो माहितीये, आपलं संपूर्ण आयुष्य आपण संसारामध्ये खर्च करतो. पण संतांचं असं म्हणणं आहे बघा, माणसाचं एकदा का 50च्या पुढे वय गेलं का 50च्या नंतर कुठलं वय सुरू होतं? एका वन. एकट्याने कुठं जायचंय? वनात. मग इथं का बसले? संतांचं म्हणणं आहे एकदा का तुमचं 50च्या पुढे वय गेलं, अर्ध्याला जास्त वय झालं, अजिबात घरामध्ये भांडणं करीत बसायचे नाही. आजही काही काही माणसांना अशी सवय, 60-70 वर्षाचं वय होतं पण जमिनीचे कागद आणि कपाटाच्या चाव्या सोडायला तयार होत नाही. मग मुलं आणि सुना हिसकावून घेतल्याशिवाय राहत नाही, मग घरामध्ये भांडणं होतात. संत महात्मे म्हणतात अजिबात घरामध्ये भांडणं करायचे नाही. एकदा का तुमचं अर्ध्याला जास्त वय झालं की मुलांना सांगायचं, बाबांनो तुमचा संसार, तुमचा प्रपंच तुमचा तुम्ही सांभाळा. आणि एकदा का मुलांच्या हातामध्ये संसार प्रपंच दिला का घरामध्ये एका जागी बसायचं. मग एका जागी बसून काय करायचं? नातवंड सांभाळायची का? महिला मंडळ ते तुमचं तुम्ही ठरवा. पण संतांचं असं म्हणणं आहे एकदा का अर्ध्याला जास्त वय झालं, घरात एका जागी बसायचं आणि बसून काय करायचं? ठाईचं बैसोनी करा एक चित्त, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आवडी आनंद आळ बाबा, आवडी आनंद आळ बाबा, आवडी आनंद आळ बाबा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, घरात बसा, घरातच हरिपाठ करा, ज्ञानेश्वरी वाचा, काकडा करा. देवाचं चिंतन करण्याकरता वनात जाण्याची गरज नाही. न लगते सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. घरात बसून देवाचं चिंतन केलं, देव तुमच्या घरी येईल. हृदयामध्ये संसार प्रपंच साठवू नका. आणि जर साठवलं तर काय होतं ऐका, एका गावात एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. वाचा गेली कळतं ना तुम्हाला? बरं, वाचा गेल्यानंतर ते बाबा
हाताच्या संकेताने, बघा इकडे लक्ष द्या, हाताच्या संकेताने फक्त असे करायचे, असे करायचे, असे करायचे, असे करायचे. म्हटले बाबाला झालंय तरी काय? सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय? एका माणसानं सांगितलं, कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत, आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. आता पैसा कोणाला नकोय? मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्याबरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट JCB बोलवला, घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेताने फक्त असे करायचे, असे करायचे. म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल, घराच्या 2-3 भिंती पाडल्या, पण एकाही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. बाबांनी विचार केला की अरे माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही आणि मुलांनी उभ्या घराला JCB लावलाय, अरे नक्की यांचं चाललंय तरी काय? अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि तोंड जोडून बाबा हाताच्या संकेताने फक्त असे करायचे आणि असेच करायचे. मुलं म्हटले आपले बाबा इतकं तोंड जोडून सांगताय म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठेतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही. काही करून म्हटले बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये खजिना आपल्याला भेटला पाहिजे. काय करावं म्हटले? एका माणसानं सांगितलं, तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये काशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती, पण तिची किंमत आहे 50,000. मुलं म्हटले 50,000 रुपये जाऊ द्या, पण बाबाचे लाखो रुपये खजिना. अक्षरशः त्या लाखो रुपयाच्या खजिन्याच्या आशे करता पाहुण्यांकडून अर्जंट 50,000 रुपये उसने आणले, त्याची संजीवनी वनस्पती आणली, बाबाला खाण्याकरता दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि काही क्षणातच बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो सकाळपासून तुम्ही हाताच्या संकेताने फक्त असं करताय, असं करताय. बाबा तुमच्या हाताच्या संकेतावरून आम्ही सगळं घर पाडलं आणि घराचं पार पटांगण केलं. बाबा तुम्हाला बोलायला लावण्याकरता आता 50,000ची वनस्पती आणली. बाबा 1 मिनिटाच्या आत पटकन काहीतरी बोला. बाबा म्हटले पोरांनो अरे माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना, ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा 20 रुपयाच्या चाळणी करता बाबा कितीला पडले हो? याला कारण का आयुष्यभर या हृदयामध्ये साठवलेला संसार आणि प्रपंच. तुकोबाराय म्हणतात त्या संसाराला, त्या प्रपंचाला तुम्ही कितीही जरी हृदयामध्ये स्थान दिलं, हा संसार कसा आहे? एरती माई के दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाची जननी, एरती माई के दुःखाची जननी, एरती माई एरती माई के दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाची जननी, एरती माई के दुःखाची जननी. नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान. एरती माई के दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाची जनिती. नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान. एरती माई के दुःखाची जननी, एरती माई के दुःखाची जननी, एरती माई के दुःखाची जननी, दुःखाची जननी, दुःखाची जननी, दुःखाची जनिती, दुःखाची जनिती. एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. तुकोबाराय म्हणतात ज्या दुःखरूपी संसारावर आपण प्रेम करतोय ना, हा संसार
आपल्या जन्माच्या अगोदरही आपल्या बरोबर नव्हता आणि आपण मेल्यानंतर सुद्धा तो आपल्या बरोबर येणार नाही. नाही आदि अंती अवसान. आपल्या बरोबर येणार आहे ते अखंड भगवान परमात्म्याचं केलेलं नामचिंतन. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात, भगवान परमात्म्याने आपल्याला हा जो काही देह दिलाय, हा देह कसा आहे की संत महात्मे म्हणतात, हा देह जो आपल्याला प्राप्त झालाय, हा देह हा पाचाचा अनिला उसणा शेकी जाचा त्याला देणे पडे. पंचतत्वाचा देह काळाकडून आपण उष्णा घेतलाय, ज्याचा घेतलाय त्याला परत द्यायचा आहे. म्हणून संत महात्मे देवाचं चिंतन करण्याचा आग्रह करतात. बाबांनो, तुम्ही हरिपाठाला जा, तुम्ही कीर्तनाला जा, तुम्ही भजनाला जा, कुठेतरी जा, पण आपला उद्धार करून घ्या. आणि एवढंही सांगून जर तुम्ही ऐकलं नाही तर माझे नाथ बाबा म्हणतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल सरते शेवटेवा काळ बांधून नेईल. सरते शेवटेवा सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. 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 पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत देखा. पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा माधवारी बोले बोलत देखा. पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोले बोलत देखा. पिंगळा माधवारी. आहा, टाळी वाजवा, प्रत्येकानं टाळी वाजवा, प्रत्येकानं टाळी वाजवा. आपल्या मनुष्य देहाचं सार्थक करून घ्या. गोळा गोळा वाजती टाळ धन धना नाच दहसाळ. गोळा वाजती टाळ धना धना नाद रसाळ. गोळा गोळा वाजती टाळ धन धना नाच दहसाळ. गोळा वाजती टाळ धना धना नाद रसाळ. ए निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया आहे माई माझं नाव. शकून सांगावया आहे माई माझं नाव. शतजण तुम्ही शतजण टिपरी माळाच्या गाई हो. शतजना तुम्ही शतजना टिपरी माळाच्या गाई हो. शतजण तुम्ही शतजण टिपरी माळाच्या गाई हो. शतजना तुम्ही शतजना टिपरी माळाच्या गाई हो. दाताचं दातवण घ्या ग कुणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू 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 कुंकू. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळमणी. कुंकू घ्या कोणी काळमणी. कुंकू घ्या कोणी काळमणी. कुंकू घ्या कोणी काळमणी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. महाराजा मल्हारीची वारी मल्हारीची वारी. महाराजा मल्हारीची वारी मल्हारीची वारी. करुणी उचित हो करुणी उचित प्रेम घाली हृदयात. दान मागायचं दान मागायचं दान मागायचं. दान मागाया जालो दान मागाया. दान मागाया जालो दान मागाया. या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. बया बया काय बरं नाही केलं हो. आणि मला पंढरीला मला
मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पिंगळा माधवानी बोले बोलत रे का पिंगळा माधवानी, पिंगळा माधवानी बोले बोलत रे का पिंगळा माधवानी. पिंगळा 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 जेवढं काही म्हटले ना सगळ्याचा अर्थ एक आहे. माझे नाथ बाबा म्हणतात, तुम्ही जर देवाचं चिंतन केलं नाही, हरिपाठाला गेला नाही, आळंदीला नाही, पंढरीला नाही, तर तुमचा शेवट कसा होईल माहितीये. आणि आम्ही सांगितले जर तुम्ही ऐकलं नाही, तर हे जरी नाही कालं मग दुसरा येईल सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल एका जनार्दनी, आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर एक दिवस तुमचा शेवट चांगला होणार नाही, तुम्हाला नरकात जावं लागेल. म्हणून संत महात्मे म्हणतात, जरा संतांचं ऐकत जा. काही काही लोकांना जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही हो. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली, ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय करावं लागेल. ब्राह्मणानं तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं, बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं, माझे पती तर परदेशात राहतात. मग ब्राह्मणाने सांगितलं, बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, दुसरी जोडी बसवा. ती म्हटली, असं कसं, खर्च मी करणार म्हणजे पूजा मलाच करायची. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळतं ना तुम्हाला, त्या पुढच्या हुशार बायका गावात कोणाचं ऐकत नाही. ती म्हटली, पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो, सुपारी. किती जोरात सुपारी म्हटले बघा. मग पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्याकरता नवरा म्हणून काही ऑप्शन. ब्राह्मणानं सांगितलं, बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली, असं कसं, पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्याकरता नवरा म्हणून काहीतरी असेलच ना, हवं तर तुम्ही थोडासा शास्त्राचा अभ्यास करा. त्या ब्राह्मणाला असा राग आला, त्यानं शास्त्राचं पुस्तक घेतलं, 2-4 पानं पलटली, म्हटलं, बाई सापडलं. ती बाई म्हटली, पटकन सांगा. ब्राह्मण म्हटला, बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना, तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसा. म्हणजे जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय. आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठं असणाऱ्या माणसांचं जर ऐकत जा. बघा, एका गावात एक सुनबाई आपल्या सासूरासारखी घरात घ्यायची, बाहेर काढायची, घरात घ्यायची, बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा रोजचा तेवढाच उपक्रम. एक मातृभक्त गेला आणि म्हटला, बाई अहो 2-3 दिवसापासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही उठल्या का तुमच्या सासूला घरात घेता, बाहेर काढता, घरात घेता, बाहेर काढता, अहो किती त्रास देता. ती म्हटली, दादा मी अजिबात त्रास वगैरे देत नाही, मी सकाळी उठले का व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला, असं सासूला आत बाहेर काढून कोणी व्यायाम करता का. ती म्हटली, दादा खरं सांगू का तुम्हाला, मी रामदेव बाबांची कट्टर भक्त आहे आणि मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांची योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो, सास को बाहेर छोडो, सास को अंदर ले लो. आता रामदेव बाबा काय म्हणतात, सासूला आत घ्या बाहेर काढा. म्हणजे तुम्ही जर त्याचा गैरअर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील. म्हणजे आपल्याला जर कळत नसेल तर दुसऱ्याला विचारा. संत महात्मे म्हणतात, इतका सुंदर नरदेह आपल्याला प्राप्त झालाय, कोण कधी जाईल याची गॅरंटी नाहीये. आज या ठिकाणी बसलोय, बोलतोय, हेच खरंय. बघा, आज या परिवारातून एक रुक्मिणी या जगातून, या विश्वातून निघून गेली. कोणाचाही संसार असू द्या, संसारातून पती निघून गेला तर त्या पत्नीचा संसार अर्धवट राहतो आणि पत्नी जरी निघून गेली तरी त्या पतीचा संसार अर्धवट राहतो. का तर संसार हा एकट्याचा नाहीये, दोघा नवरा बायकोला मिळून आनंदाने तो करायचा आहे. अरे जगाच्या बापानं सुद्धा एकट्याने संसार केला नाही, आपण करू शकतो. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला काय म्हणतो माहितीये, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. टाळ वाजव ना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तू सकाळची आई, 7 जन्माची पुण्याई, घेई पदरात मावरी छाया
रखुमाई 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 तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना बघा जगाच्या बापानं सुद्धा एकट्याने संसार केला नाही आपण करू शकतो म्हणून संत महात्मे म्हणतात की संसार हा आनंदाने करायचा आहे आनंदाने त्याच्यामध्ये आपल्याला जीवन जगायचंय कारण का भोगतो न घडे संचिता वाचोनी कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी करावे ते मनी समाधान मग कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेद मनामध्ये बाळगायचा नाही अभंगाचे दुसरे चरण म्हणून मनी मानून खेदू म्हणून मनी म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा तुकोबाराय म्हणतात कितीही जरी दुःख वाटायला आलं तरी गोविंदाचं चिंतन सोडायचं नाही. मग
दुःखाच्या समयी आपण देवाचं चिंतन केलं तर काय होतं, एक सुंदर उदाहरण सांगते बघा. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त रात्रंदिवस विठ्ठलाचं चिंतन करायची, नामदेवरायांची दासी जणी म्हणून नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसांची प्रामाणिकपणे सेवा करायची. घरामध्ये झाडू मारायची, कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, हे सगळं काम माझी जनाबाई करायची. आणि सगळी कामं करून झाली का रात्रीच्या वेळेला जनाबाई रात्रभर जात्यावर दळण दळायची. परत दळण दळताना नुसती दळण दळत नव्हती, तर दळण दळताना देवाच्या नावाच्या ओव्या म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रत्येक कडवं संपलं की म्हणायची ए रे बा विठ्ठला, ए रे बा. त्या विठ्ठलाला साकडं पडायचं की अरे माझी जनाबाई रात्रभर जात्यावर दळण दळते, बरं एकटीच दळण दळते आणि दळण दळता दळता मला पुन्हा पुन्हा हाक मारते, मग मलाही जणी करता गेलं पाहिजे. मग देवानं सुद्धा जावं आणि जनाबाईला दळण दळू लागावं. एक दिवस दळण खूप होतं, दळण दळता दळता देवाला खूप घाम आला, म्हणून देवाने आपल्या गळ्यातले सगळे दागिने काढले, जनाबाईच्या मांडी खाली ठेवले. दोघं जण छान दळण दळतायत, गप्पा मारतायत. दळण दळता दळता गप्पा मारता मारता पहाटेचे 4 वाजले, देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवाचा मेळा पारी दाटला, वैष्णवाचा मेळा करुणा पारी दाटला. उठा पांडुरंग प्रभात समय पातला, वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला. बाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची मादी, सुरवराची मादी जोडून हात, बाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची मादी, सुरवराची मादी उभे जोडून हात, हात. वारकऱ्याने आवाज दिला. देवा उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. देवा उठा. उठा म्हटल्याबरोबर देवाची गडबड झाली की अरे वारकरी मंडळी तर रावळामध्ये आले, गरुड खांबापर्यंत आले, आणि मी जर मंदिरात नसेल तर सगळीकडे गडबड होणार. उठा म्हटल्याबरोबर देवाची अशी गडबड झाली, देव गडबडीने उठले आणि गळ्यामध्ये दागिने घालायचे सोडून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली आणि देव पळत सुटले. जनाबाई म्हटले देवा देवा अहो. देव म्हटले जणे काहीच बोलू नको, मला फक्त जाऊ दे. देव धावत पळत कसे तरी रावळामध्ये गेले, विटेवर जाऊन उभे राहिले आणि देवाच्या लक्षात आलं की अरे दागिने एवढे जड झाले कसे काय. खाली वाकून बघितलं तर गळ्यात गोधडी. आता म्हटले माझंही खरं नाही, जणीचंही खरं नाही. तेवढ्यात पुजारी मंडळी दार उघडणार, देवानं गळ्यातली गोधडी टाकली बाजूला काढून फेकली. पुजाऱ्यांनी दार उघडलं. दार उघडल्याबरोबर पुजाऱ्यांचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे, तर देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली, चोरी झाली, सगळीकडे आरडाओरडा झाला. तेवढ्यात एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं त्या गोधडीकडे. 100% कोणीतरी चोर मंदिरामध्ये आला, दागिने सापडले, गोधडी टाकून निघून गेला. ही गोधडी कुणाची आहे? सगळ्या पंढरपुरातून फिरवली. एका बाईनं सांगितलं 100% जणीचीच आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली तर जनाबाईच्या रूम मध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. जनाबाईने विठ्ठलाची चोरी केली म्हणून तिथल्या राजानं फरमान सोडलं, हिला आत्ताच्या आत्ता सुळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवण्यात आला. धरून बांधूनच जनाबाईला सुळाकडे चालवलं होतं. कितीही चांगलं वागा, जनाबाईला सुद्धा विरोधक होत्या. आपलं काय हो, त्या विरोधातल्या बायका म्हणायच्या जणे लाज वाटत नाही तुला? अगं विठ्ठलाचं चिंतन करते आणि रात्री त्या विठ्ठलाचे दागिने चोरते जणे, अगं लाज कुठं सोडली ग? जनाबाई मनातल्या मनात म्हणते विठ्ठला याच्यामध्ये माझी चुकी नाही. तू स्वतःहून माझ्या घरी आलास,
तुझे दागिने तू विसरून गेलास आणि माझी उधळी तू घेऊन गेलास विठ्ठला. या बायका काय काय बोलतात ना, मला सहन होत नाही रे. जनाबाई त्या देवाला म्हणते, असा का रे विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरोनी गेलास देवा, वाकळ नेली तू खांद्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दासी जनीचा तू माया बाप, तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप, कुठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. जनाबाई देवाला म्हणते, देवा याच्यात माझी चुकी नाही रे. आणि मग धरून बांधून जनाबाईला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुळापर्यंत नेलं. जनाबाईला सुळावर चढवलं. तोच काय प्रकार झाला, सुळाचे त्या झाले पाणी पाणी, सुळाचं पाणी झालं, त्याच्यातून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. पांडुरंगाला बघितलं, जनाबाई पळत गेली, विठ्ठलाच्या चरणाला मिठी मारली आणि रडू लागली. देवानं सांगितलं, उठ जणी, तू माझी भक्त आहे. अगं तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला, पण तू कुणाही समोर माझं नाव न घेता मनातल्या मनात तुम्हाला हाक मारली. जणे तुझ्या ठिकाणी आपल्यातली कोणी जनाबाई जर असती ना, सुळावर द्यायच्या वेळेला पटकन म्हटली असती, मी नव्हते मंदिरात गेले, देवच माझ्या घरी आला होता. पण जणे इतका चोरीचा आळ तुझ्यावर आला, पण कोणाच्या समोर तू माझं नाव न घेता मनातल्या मनात तू माझं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन केल्यामुळे जणे मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. म्हणून म्हणावा गोविंदू, वेळोवेळा कितीही जरी दुःख आलं तरी मनातल्या मनात देवाचं चिंतन करायचं सोडायचं नाही आणि जीवन जगताना कोणावर रुसायचं नाही. अभंगाचे 3रे चरण. करुसावे न लगे बहुता, आणि करुसावे न लगे बहुता, आणि करुसावे न लगे बहुता, आणि करुसावे न लगे बहुता. आणि कारुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया.
मग तुकोबा राय म्हणतात, जीवन जगताना अजिबात कोणावर रसायचं नाही. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा थोडासा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. एक शेवटचे 10 मिनिटं घेते, पण उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं आई वडिलांविषयी बोलते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला मायबापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून गेले, नंतर कितीही जरी रडलं फायदा होणार नाही. कारण का, जेव्हा आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना, तेव्हा ते कुठे गेलेले असतात माहितीये? गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई, मोक्षपदी देवराया. एकदा का एखादं कीर्तन संपलं, प्रवचन संपलं, आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्ष पदाने. पण अरे, जिवंतपणी आपले मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे. एकदा का आपली आई आपल्याला सोडून गेली ना, शेजाऱ्याच्या आईला, दुसऱ्याच्या आईला प्रेमानं तुम्ही कितीही जरी हाका मारल्या ना, सोडून या गेली आई माय लेकरांना. सोडून या गेली आई माय लेकरांना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, आठवण येते आई त्याच घरीला. सोडून या गेली आई माय लेकरांना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली ना, शेजारच्या आईला, दुसऱ्याच्या आईला प्रेमानं तुम्ही कितीही आई म्हणा, शेजारच्या आई आपली आई कधी होऊ शकत नाही. आणि ऐका, जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे, तोपर्यंतच मुलींनो आपल्या माहेरामध्ये आपल्याला किंमत असते. जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे, तोपर्यंत त्या मुलीची पिशवी कधी रिकामी जात नाही. पण ज्या दिवशी आपल्या माहेरातून आपली आई निघून जाते ना, त्या दिवशी आपली पिशवी रिकामी झाली असं समजा. याला कारण काय, ऐका, ज्या वेळेला आपण आपल्या माहेरी जातो आणि माहेरातून जेव्हा आपण सासरी जायला निघतो ना, तेव्हा ती मुलगी तिच्या घरची लखपती असेल, करोडपती असेल, पण जेव्हा ती मुलगी तिच्या माहेरमधून जायला निघते ना, तेव्हा तिच्या आई म्हणते, बाई आपल्या गावातला गावठी भाजीपाला आहे, एवढा पिशवीमध्ये घेऊन जा. तिच्या घरी मिळत नाही का, याला आईचं प्रेम म्हणतात. पण म्हणून जोपर्यंत माय जिवंत आहे, तोपर्यंत आपली पिशवी कधी रिकामी होऊ शकत नाही. जीवनामध्ये मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे. बघा, आज आईच्या पश्चात त्यांची मुलं, त्यांच्या मुली आहेत, पण आईचं मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड. असं एकही घर नाही की त्या घरात आईचं मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माय लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं माहितीये? माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. काय म्हणते आई? अगं तुझी मुलीची जात आहे ग. आता लोक चांगले राहिले नाही, रस्त्यावर चालताना पटकन परक्या पुरुषाशी बोलू नये, अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलीवर करत असते. हो,
आणि आपल्या मुलींवर संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात हे माईबापाला सुद्धा कळत नाही. एक दिवस अचानक मुलीचं लग्न होतं आणि मुली पर घरी निघून जातात. त्या आई बापाला आपल्या मुलीची फार आठवण येते. मग ती आई आपल्या मुलीची आठवण म्हणून काय करते माहितीये? लेक जाते सासरला आई लाग कर मेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. एखादी मुलगी जायला निघाल्यानंतर आईला रड असं सांगावं लागत नाही. आणि ज्या वेळेला माईबाप म्हातारे होतात, मुलं लक्ष देत नाही, त्यावेळेला आई बापाला वाटतं आता आमचे हातपाय चालत नाही, आमच्या मुलीने आमच्यापर्यंत आलं पाहिजे. पण ती मुलगी तिच्या संसारात गुंतलेली असते, तिला सासरवास असतो. ती मुलगी आपल्या आई बापाला भेटायला येऊ शकत नाही. ते मायबाप रडतात आणि म्हणतात आमच्या हातपाय आता चालत नाही, पण काही करा, आम्ही आता आमचा मरण्याचा समय जवळ आलाय, एकदा तरी आम्हाला आमच्या मुलीला भेटवायला आणावं. ते मायबाप रडतात आणि काय म्हणतात? माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे गरागरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर चैताच्या उन्हात माझी सुकली गजाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घरधन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड. म्हणजे इतके जर माईबाप आपल्यावर प्रेम करतात तर आपण त्यांना विसरू नका. शेवटी जाताना 1-2 मिनिटं घेते. ज्या आईनं आपल्याला जन्म दिलाय, एकदा का ती आपली आई गेली ना, आज यांच्या परिवारातून, मानी परिवारातून त्यांची आई निघून गेली. त्यांच्या आईसारखी आई आणि त्यांच्या मूर्तीसारखी मूर्त परत या जगामध्ये भगवान परमात्म्याने कधीच घडवली नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. इको कमी ठेव. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होत ताना, अमृताहुनी गोड पाजला तू पाना. बालपणी मी खेळत खेळत दिसत होत ताना, अमृताहुनी गोड पाजला तू पाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशिरा मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू गाई. शाळेतून घरी येताना कधी उशिरा मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू गाई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही.
अशा प्रकारे त्या मायबापाचे उपकार आपल्याच्यानं कधी फिटणार नाही. सगळ्या जगाला विसरा, मायबापाला विसरू नका. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. कीर्तनरूपी सेवा संपवते, पण भजन झाल्यानंतर एक 5 मिनिटं कुणीच उठायचं नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई हरी जय हरी जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई साहदराव माने यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्यांच्या पश्चामध्ये गोवर्धन भाऊ साहदराव महाने, वसंत भाऊ साहदराव महाने, बाळासाहेब भाऊ साहदराव महाने, मुलगी आहे आशाताई सुदाम वहाडणे आणि आदरणीय श्री सोमनाथ भाऊ सुदाम वहाडणे, त्यांचा नातू, त्यांचा खूप मोठा असा हा परिवार आहे. या सगळ्या परिवारातून एक आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली. त्या मातेनं अतिशय कष्टाचं मुलाचं जीवन जगलं आणि चांगले खायचे प्यायचे दिवस आले. भगवंत त्यांना घेऊन गेला. ईश्वरचरणी एक प्रार्थना करूया की आमच्या आईंना भगवंत स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देवो. माझ्या वतीने, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीने आईंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. आणि आदरणीय आमचे माने सर यांच्या संपर्काच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, त्याबद्दल सर तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुमच्यामुळे आज या ठिकाणी ही कीर्तन करण्याची संधी मला मिळाली. आणि या कीर्तनाकरता ज्याने 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये ज्यांचं 1 नंबरला नाव आहे त्या नाशिकवरून आलेल्या आमच्या यशोदाताई साळुंके यांनी अतिशय गोड अशी मृदुंगाची सेवा दिली. बघा, मृदुंग वाजवायचा म्हटला तर मर्दाची ताकद लागते, पण आज आमच्याकडे मर्द नव्हता तर मर्दांगिनी होती. तिच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यशोदाताईंचं या ठिकाणी मनपूर्वक आभार.
ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं त्या माझ्या विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार श्रावणी आव्हाड, युवा कीर्तनकार आरती मेमाने, युक्ती पाटील, आमची श्रावणी आणि पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या आमच्या ध्येयपूर्ती मुलींची वारकरी शिक्षण संस्था, माझी छोटी बहीण सुनीताताई गजे हिच्या संस्थेतल्या विद्यार्थिनी आज या ठिकाणी आल्या, गोड नाचल्या, नाचू कीर्तनाची रंगी. या सगळ्या टाळकऱ्यांचं गुणीजनांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला, सिस्टीम मले दादा गोड ऑपरेटिंग केलं, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. कारण हॉलमध्ये सिस्टीम लावायची तेवढी सोपी गोष्ट नसते, नाहीतर त्यांची सिस्टीम फार सुंदर आहे, पण गोड सिस्टीम दिली दादा, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात, त्यांच्या कार्यात सहभागी झालात. त्यांचा माने परिवार किती चांगला आहे मला वैयक्तिक सांगण्याची गरज नाही. आज तुमची गर्दी दाखवून देते का त्यांचा परिवार किती चांगला आहे. कारण का पाठीमागे आपण वळून बघितलं तर आज एवढी गर्दी का जागासुद्धा राहिली नाही, इतक्या मोठ्या संख्येने आपण आलात का तर माने परिवारानं तुमच्यावर केलेलं प्रेम, आपण सर्वजण आलात. आणि माझे आत्याच्या चिरंजीव आमचे सुभाषदादा वैद्य यांच्या संपर्काच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला. माझी आई या ठिकाणी उपस्थित आहे, माझ्या आईचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि आज या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या कीर्तनकार तांबेताई, अश्विनीताई तांबे आणि त्यांचे मिस्टर तांबे महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. ताई तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी. जाताना 1 मिनिटामध्ये सांगते की मागच्या वर्षी 12 ऑगस्टला मी नांदेडला कीर्तनाला चालले होते आणि जाताना माझा फार मोठा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये माझ्या मानेचा मणका मोडला, मणक्याचे माझे 2 ऑपरेशन झालेत. 7-8 महिने कार्यक्रम माझे सगळे बंद होते. आता 3-4 महिन्यापासून मी कार्यक्रम सुरू केले. पण आयुष्यभर देवाचं केलेलं नामचिंतन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मी वाशीरचीच कन्या आहे. आम्ही तिघीही बहिणी कीर्तनकार, अनिता, वनिता आणि सुनीता. त्याच्यापैकी दोघी इथेच राहतात, मी राहते भिवंडीला. पण आज सरांनी आपल्या सरांमुळेच या ठिकाणी सर्वांचं दर्शन मिळालं. पण लहानपणापासून मी माझ्या वयाच्या 4थीपासून मी कीर्तन करते. 9व्या वर्षापासून आज 25 वर्ष झाले कीर्तन करते त्याला. आणि जेव्हा माझा सकाळी 7 वाजता ॲक्सिडेंट झाला ना, तेव्हा आमच्या गाडीमध्ये काकडा चालू होता. त्या काकड्यानं मला वाचवलं. निश्चितच त्या दिवशी लक्षात आलं की असं म्हणतात ज्या ठिकाणी देवाचं भजन पूजन कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी यमराजा आपल्या जवळ येऊ शकत नाही. ते संतांचं वाक्य त्या दिवशी 100% खरं वाटलं. म्हणून तुम्हाला सुद्धा सांगते, आपल्याला आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर भगवान परमात्म्याचे चिंतन हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा.